कुरिअर बॉय कसा दिसतोय आमचा? प्रॉपर कुरिअर बॉय दिसतो. उचल उचल फाईल इथनं. नाही करायची मला आपलं आजपर्यंत कधी पैसे न खर्च करणारा माणूस लस्सी देतो. जेवण देतो म्हणते पाहू पण ब्लॉक कंटिन्यू देते का नाही बघू. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. फायनली आता सकाळचे 10 वाजले आहे आणि निघालो आहे कॉलेजसाठी, कारण आज सबमिशन नाही आहे, प्रॅक्टिकल चेकिंग आहे. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच की आमचं प्रोजेक्ट वगैरे मस्त एक्झिबिशन झालं. त्यानंतर प्रोजेक्टचा म्हणजे बेसिक अशी ओरल टाईप झाली, एक्सटर्नल आले होते, बट मेन त्याची युनिव्हर्सिटीची ओरल 15 ते 18 मधात आहे. 15 मे ते 18 मेच्या मधात. बघू आपला रोल नंबर कधी येते. आता पटापट कॉलेजसाठी जाऊ, कारण आज ॲटलिस्ट 2 विषयाच्या तरी फाईल चेक झाल्या पाहिजे. तर चला पटापट निघू. मित्रांनो, करायला भेटला. करायला 2-3 प्रिंट्स काढायच्या होत्या, त्याच्यासाठी थांबलो होतो. कुरिअर बॉय कसा दिसतोय आमचा? प्रॉपर कुरिअर बॉय दिसतो. काढते का चला कॉलेजमध्ये जाऊ. बघू आज मॅडमचा मूड चांगला राहते का. आमच्या फाईल पाहून कदाचित मूड बदलू शकते. अरे चेकिंग फाईल देखो देखो बंदा थोडासा बहुत ज्यादा शाणा बंद आहे. कसं आहे, मॅडमचं मूड चांगलं असलं तर आमची फाईल चेक होईल. आणि अटेंडन्स कृपया पाहू नये कोणत्याच मॅडमना प्रॅक्टिकलची, नाही तर सीएनचं 1 आणि पीडीसीचे 2. त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल काही केले नाही आम्ही. बघू 2 प्रॅक्टिकल चेक होते का नाही. आणि ब्लॉगमध्ये माहीतच पडते, आमचं तोंड रुपयाला दिसलं का समजून जायचं प्रॅक्टिकल चेक नाही झालं. चलो काय मग करायचं आम्ही फाईल चेक करायला गेलो. मॅडमच्या टेबलवर फाईल ठेवली प्रतीकने आणि तूच सांग ठेवलं काय उचल उचल फाईल इथनं. मी म्हणलं नाही करायची मला आपलं स्वॅग कमी का. आपलं स्वॅग कमी का. मॅडम ब्लॉग बघतात नाही काय नाही. डायरेक्ट टेबलवर फाईल ठेवली. मॅडम म्हणे उचल. मिस्टेक आहे करेक्ट कर होता. भाऊ म्हणते काय मिस्टेक आहे. करेक्ट समजली का मिस्टेक. याला तर हाकललं मलाही हाकललं. मलाही हाकललं. आणि आता प्लॅन चालू आहे. उद्या तर सुट्टी आहे, महाराष्ट्र दिनची सुट्टी आहे. परवा वर्किंग सॅटर्डे आहे 2 वाजेपर्यंत. तर देखते आहे, परवा झालं नाही तर सोमवारी. एकदा हाकललं तर परत त्या ठिकाणी जायचं नाही. पण आम्ही जातो, आम्हाला आपली किंमत नाही तिथे जायचं नाही. ते कसं शेवटचे 2-3 दिवस भेटते. आमची किंमत माहिती 4 तारखेला. बाकी अख्ख्या सेमिस्टर भर आम्ही चिल राहतो. पण याची किंमत काहीच नाही, त्याच्यामुळे दॅट वॉज व्हेरी डीप. चला आता तुम्हाला पण आमचा चेक होऊ नाही शकला, तर चला बघू आता. मित्रांनो, एक म्हणजे अविस्मरणीय क्षण असा आज पाहायला भेटला, म्हणून ब्लॉग सुरू केला. थोडंसं लेट झालं ब्लॉग सुरू करून, म्हणजे दुपारी कॉलेजमधून आलो, त्यानंतर आता चहा प्यायला आलो होतो. भाऊन आपल्याला पहिले लिंबू पाणी पाजलं, मग चहा नाही पाजला म्हणा, पण घे म्हणे चहा. तर मी एक केक घेतला, केकही घेतला, त्याचंही पेमेंट त्यानंच केलं, लिंबू पाणीचंही पेमेंट त्यानंच केलं. आणि सोबतच त्याचा एक मित्र बसला होता चहा पे, म्हणजे तो रँडमली आला होता, असं आमच्यासोबत नव्हता आला, असं रँडमली आला. भाऊनं त्याचंही पेमेंट करून टाकला. तोही एकदम आश्चर्यचकित झाला. त्यानं हातचा चहाचा कपच खाली ठेवला. हा कसं क्लासमेट आहे हा एवढा दिलदार कधीपासून झाला तू? आज काय लॉटरी बिक्री काय ब्लॅकचा वाईट झाला का पैसा? मग रिझल्ट लागला 5 झाला तू? हा 5 वगैरे काय नाही. मग किती बॅक आहे? कॉलेजचं टेन्शन घेता आपण. कॉलेज पण काहीतरी झालाय आज. संध्याकाळ आपली चांगली गेली. चला आता बघू. मी वर गिर नाही येतो. लस्सी अरे लस्सी पाजतात का? लस्सी पाजली ना 100% सांगतो ब्लॉगच्या थंबनेलवर तू राहायची. लस्सी पाजली जर आहे ना तर मित्रांनो ब्लॉगच्या थंबनेलवर 100% हरेल. आणि शिवमला न उठवता आला, शिवमला झोपवलाय. पवन खरंच पाजतं? अरे बाप रे बाप.
पेमेंट सक्सेसफुल झालं त्याचा दाखव फक्त. अरे बाप, अविस्मरणीय क्षण रेकॉर्ड करा. लस्सी दिली. अरे लस्सी, काय चहा, आता निंबू पाणी, केक, आता लस्सी. अरे बाप, ते गोष्ट वेगळी. आता हापस घेतली. अविस्मरणीय क्षण. आजपर्यंत कधी पैसे न खर्च करणारा माणूस लस्सी देतो. पण हा आता जाऊ दे, हापस घेतली पण घेतली, महत्वाचं. अरे बाप, नको नको, काय मी ते पैसे माझ्याकडून वसूल करणार आहे. पहा, फायनली लस्सी भेटली आहे. हा माणूस म्हणजे कसा एवढा, म्हणजे आता समाजसेवा करूला काही समजून नाही राहिलं. खरंच सांग, काय असं प्रणगिन घेतलं होतं का गरीबाला खाऊ घाललं ना, असं तसं? मग गरीब आहे मग इकडे. दादा, हॅपी बर्थडे. माणूस कधी पैसे खर्च नाही करत. आज आज चहा मारला, लिंबू पाणी मारलं, आता लस्सी पाजणार. काही ना काही घोडच काय ब्लॅकचा वाईट करू राहिला का पैसे? खरं खरं सांग. ए, फायनल लिस्ट मध्ये नाव येते मग सांग. आता काय म्हणजे काय फ्री की निघाली काय? बघावं लागेल मला. रिझल्ट चेक करतो मी ऑफिसर क्लब ग्रुपवर, कसला रिझल्ट लागला का पाहू आपण. मित्रांनो, फायनली आम्ही लस्सी पिलो. आता पवन दादांनी दिली. आता काय, आता पाणीपुरी म्हणत होता तू. आता पाणीपुरीचं दुकान आलं इथं. 50 रुपयाच खर्च, 25. तू नाही खात असतील तर 25 रुपये खर्च होते. हा काय हर चालला मित्रांनो. थांबा, आपण दाखवू जाते का नाही. हा, पवन दादा चालला काय? हे बाई, इथं पाणीपुरी भेटते भारी. इथं भारी पाणीपुरी भेटते. पवन दादा, आपल्याला जेवण करायचं मला. काय करायचं? जेवण हा, जेवण काय? जेवण तुझ्याकडून देतात का? काय ठीक आहे ना, आता जेवण देतो म्हणते. पाहू, पण ब्लॉक कंटिन्यू देते का नाही बघू. बघू दे की लोक बघन म्हणजे आपण सक्सेसफुल बनणार. सक्सेसफुल राहा चलेंगे आपण. मित्रांनो, पोरी बघताय ते सांग ना. पवन भाईला पोरी कशा पाहत नाही आज पाहून राहिला कॅमेरा मध्ये. तर मित्रांनो, फायनली आता रूमवर आलो आणि पवन दादा तर गेला बाहेर. काही आता जेवण वगैरे देत नाही. जेवढे दिले त्याच्यातच खुश मानतो मी, कारण बहुत कुछ दिया उसने आज. काय माहित कसं काय दिलं. या माणसाला झोपवलं पण या माणसाला उठवलं नाही त्यानं. का रे शिवम, होय तुला पवन तुझी आवडती गोष्ट खाल्ली लस्सी तरी दिल्ली नाही. हा, लिंबू पाणी हे ते. उद्या म्हणा फालुदा प्यायला जाऊ म्हणा. आता बघू फालुदा प्यायला नेते का नाही. ब्लॉग मध्ये दिसतेस तुम्हाला कसं. दीज आर सम हॉस्टेल थिंग्स. एक को लेके गए दूसरा नाराज हो जाता है, और अगर दूसरे को लेके गए तो पहिला नाराज हो जाता है. म्हणजे असंच काहीतरी सीन असते. कारण असे क्षण जास्त वेळा येत नाही आपले, कधी कधीच येते. आणि त्याच्यात जर आपल्याला दिलं नाही त्याला मनाला दुखते. अच्छा, मेरे साथ भी हुआ है, अभी इसके साथ हुआ. तर चला, काही विषय नाही. आता शिवम तर असे देणंच आहे मनात. देत आहे वेगळा वेगळा हिशोब चालते त्याच्यासोबत. बाकी आपल्याला तर भेटली ब्लॉगमध्ये, पाहिलंच तुम्ही. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कसं आहे, पटापट एडिट करतो आणि अपलोड करतो सो दॅट यू कॅन वॉच डेली ब्लॉग्स. तर जे नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा भाऊ, कारण असेच नवीन नवीन ब्लॉग भारी भारी तुम्हाला पाहायला भेटल. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही जरी ॲडमिशन रिलेटेड डाऊट असेल, कमेंट सेक्शन ओपन आहे. चला मग, आजचा ब्लॉग इथं एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. भेटू उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र.